नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेल्या हिस्ट्रीच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. पहिला प्रश्न, भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? विधान 1, सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले, तर हे विधान बरोबर आहे. दुसरे विधान, लॉर्ड कॉर्नवालिस व जॉन शोरच्या काळात रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना मिळाली, तर हे चुकीचं आहे. रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना ही लॉर्ड डलहौसीच्या काळात मिळाली होती. ऑप्शन क्रमांक 2 हे चुकीचं आहे. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले, हे पण चुकीचं आहे. सुरुवातीच्या काळात हे नॅरो गेजचे मार्ग बांधण्यात आले होते. त्यानंतर चौथे विधान, नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली, हे विधान योग्य आहे. आपल्याला बरोबर आहेत ते विचारले आणि ए आणि डी हे योग्य आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर 27वा प्रश्न, योग्य जोड्या लावा. 1890 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघटना स्थापन कोणी केली? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी. 1918 मध्ये अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना महात्मा गांधी यांनी. त्यानंतर 1918 मध्ये मद्रास लेबर युनियनची स्थापना बी.पी. वाडिया यांनी. 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष लाला लजपतराय हे होते. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्यांच्या अध्यक्षांच्या नावाच्या जोड्या लावा. पहिले, प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबईमध्ये 1885 मध्ये भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. त्यानंतर दुसरे काँग्रेस अधिवेशन कलकत्ता येथे 1886 मध्ये. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. तिसरे काँग्रेस अधिवेशन मद्रासमध्ये 1887 ला. या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. चौथे काँग्रेस अधिवेशन अलाहाबादमध्ये 1818 ला आणि या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर 29वा प्रश्न, 1847 मध्ये मुंबई बंदर व नागपूर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली? तर ब्राईट या अधिकाऱ्याने अशी मागणी प्रथम केली. 30वा प्रश्न, 1935 च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली गेली? 1. फेडरल कोर्ट. 2. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 3. फेडरल रेल्वे. 4. हाय कमिशनर. हे चुकीचं आहे. हाय कमिशनर हे पद 1919 च्या कायद्याने निर्माण करण्यात आले होते. आपले योग्य काय असेल? ए, बी, सी आणि ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर असेल. त्यानंतर 31वा प्रश्न, ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्देश होता? त्यांचा एकच उद्देश होता, तो म्हणजे जास्तीत जास्त नफा. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर डॉक्टर भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? तर भाऊ दाजी लाड हे विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण केले. त्यानंतर दुर्गाराम मंछाराम आणि दादोबा पांडुरंग यांनी सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना केली. त्यानंतर अॅनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. कधी? तर 1898 मध्ये. 1898. त्यानंतर केशवचंद्र सेन यांनी नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर 34वा प्रश्न, संथाळाच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? ऑप्शन ए, संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आलेली आहे, हे विधान चुकीचं आहे.
त्यानंतर संथाळांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला. हे विधान बरोबर आहे. संथाळांचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला. हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर ओ मॅली या अधिकाऱ्याने संथाळांच्या चकमकीचा वृत्तांत दिला आहे. हे विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचे विचारले होते. तर ए आणि सी ही विधाने चुकीची आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या लावा. श्रीधर परांजपे हे यांनी वर्धा व नागपूर, सिद्धनाथ काणे यवतमाळचे, दादासाहेब खापर्डे अमरावतीचे आणि गंगाधर देशपांडे हे बेळगावचे होते. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर 36वा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांनी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित होती? केसरी व मराठा हे पण होते, वराड समाचार हे पण होते, सुधारक हे पण होते, स्वराज्य हे नव्हते. स्वराज्य हे वृत्तपत्र सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केले होते. तर केसरीय मराठा वृत्तपत्र 1881 मध्ये सुरू करण्यात आले. सुधारक 1888 मध्ये हे गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केले होते. 1888. केसरी व मराठा हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक या दोघांनी मिळून केले होते. वराड समाचारचे संपादक पण गोपाळ गणेश आगरकर होते आणि स्वराज्य हे वृत्तपत्र सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केले होते. यानी ऑप्शन क्रमांक 2 ABC हे आपलं उत्तर असेल. 37वा प्रश्न, खालील विधानावरून व्यक्ती ओळखा. इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले. बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. कधी? 1852 मध्ये करण्यात आली. या असोसिएशनच्या स्थापनेमध्ये 2 व्यक्तींचा सहभाग होता. एक तर नानाशंकर शेठ आणि दुसरे दादाभाई नौरोजी. त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 मध्ये कोणी केली? दादाभाई नौरोजी यांनी. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी पण होते, गोपाळकृष्ण गोखले पण होते, फिरोजशाह मेहता होते आणि दिलीप चव्हाण चौघे पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर वरी दोन्ही आणि इंडिया नावाचे वृत्तपत्र दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. 38वा प्रश्न, सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणाची आहेत? हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत. हे विधान सर सय्यद अहमद खान यांनी केलं होतं. त्यानंतर फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुसलमानांना हिंदूपासून अलग केले पाहिजे. हे विधान प्राचार्य ब्रेक यांचं आहे. त्यानंतर महात्मा गांधीजी सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरता नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे, असे विधान मोहम्मद अली जिन्ना यांनी केले होते. त्यानंतर डी, भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत हा देश आहे. हे विधान विदा सावरकर यांनी केले होते. आणि ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? तर या संस्थेचा एकच उद्देश होता, ते म्हणजे लोकशिक्षण. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेची खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? 1 फिरोजशाह मेहता होते, बद्रुद्दीन तय्यबजी होते, न्यायमूर्ती तेलंग होते. या संस्थेची स्थापना कधी झाली? तर 1885 मध्ये. बॉम्बे असोसिएशनचे 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये रूपांतर झाले. आपलं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 2 बी, सी आणि डी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या सेशनच्या PDF साठी आपली टेलिग्राम चॅनल सर्वज्ञ एज्युकेशनला जॉईन करा.